ऑपरेशन सिंदूरचा थरार. एप्रिल 2025 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह देशाच्या तीनही सुरक्षा दलांच्या प्रमुखांची बैठक झाली. पंतप्रधानांनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य बहाल केलं. ये सिर्फ हमला नहीं है, ये हमारी धैर्य की परीक्षा है. इसका मुंहतोड जवाब मिलेगा अशी गर्जना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना त्याच वेळी सज्जड इशारा दिला. आपल्या माय भगिनींचं कुंकू ज्या नापाक हातांनी पुसलं त्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी आणि पीडित भारतीय कुटुंबियांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर आखण्यात आलं. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ही भारताची तिन्ही सेना दलं शस्त्रसज्ज झाली. डोळ्यात अंगार आणि हृदयात बदल्याची आग घेऊन ऑपरेशन सिंदूरचं अचूक मायक्रो प्लॅनिंग झालं. पाकव्याप्त काश्मीर मधील बहावलपूर मधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय, मुरिदके मधील लष्कर ए तोयबाचं मुख्यालय, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बर्नाला, सरजाल आणि मोहम्मा इथल्या आतंकवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. 1000 किलोमीटर प्रति तास या वेगानं 500 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या स्काल्प क्षेपणास्त्रांसह सज्ज असलेल्या राफेल विमानांनी भारतातून उड्डाण केलं. भारतीय हवाई दलानं मध्यरात्री 1:30च्या सुमारास पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यास सुरुवात केली. भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील बहावलपूर मधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय, लष्कर ए तैयबाचं मुख्यालय, सवाई मधील लष्कर ए तोयबाचा अड्डा अशा 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला पूर्ण चकवा देत हवाई हल्ला करत भारतीय एअरफोर्सनं दहशतवाद्यांचे अड्डे आणि तळ भस्मसात केले. बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या 250 पेक्षा अधिक खतरनाक दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं कंठस्नान घातलं. पेटून उठलेल्या भारतीय आत्मा केला. क्षेपणास्त्रातून उद्ध्वस्त केले आणि भारताची शस्त्रसिद्धता आणि ताकद दाखवून दिली.
अक्षरशः पिसाळला. भारतावर प्रतिहल्ला करण्याच्या वल्गना सुरू झाल्या. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या जवानांनी निर्णायक आणि कणखर पाऊल उचललं. कराची विमानतळ, इस्लामाबाद शहरावर एअरफोर्सच्या विमानांनी तुफान आक्रमण केलं आणि पाकिस्तानची पळता भुई झाली. रावळपिंडी शहरावर हल्ले करून भारतानं पाकिस्तानची मस्ती जिरवली. तर रहीम खान विमानतळ भारतीय एअरफोर्सनं पूर्ण उद्ध्वस्त केलं. पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत घुसून भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते केली. पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. भारताच्या एकाही जवानाला कोणतीही इजा न पोचवता आणि पाकिस्तानमधील निष्पाप नागरिकांना कसलीही झळ न पोचवता ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं.